हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त आणि मजेतच ना. आज मस्त अशी गुड मॉर्निंग झालते आणि इकडं छानसं धुकं पडलेलं आणि रात्रभर पाऊस होता. मला हे समजत नव्हतं, धुकं पडल्यानंतर पाऊस जातो असं म्हणलं जातं, पण मला म्हणजे म्हणायचं काय होतं, दसऱ्याच्या टाईमाला असं धुकं पडतं आणि आत्ता कसं काय अचानक पडलेलं आहे मला हे कळत नाही आहे. मोसमचं तर अजिबात कळत नाही. ह्या मोसममुळं ना माझी तब्येत खूप खराब झालेली आहे. सर्दी जुकाम वगैरे झालं आणि सकाळ सकाळ मग गरम पाणी केलं आणि गरम पाणी एक ग्लास पेले सगळ्यात आधी. आवडला पण दिला आणि मला रोजची सवय आहे बरं का गरम पाणी प्यायचं, पण रोज मी जरा कोमट पेते, पण आज जरा कडक पाणी प्यायलं बरं का तर घसा खूप बसल्यासारखा झाला. आणि इकडं गुळाचा चहा केलेला आहे, ते पण काळा केला आहे. त्यात एक दालचिनी आणि अद्रक टाकून मस्त असं केला कडक चहा आणि घशाला थंडगार भारी म्हणजे गरम पेल्यानंतर खूप छान वाटलं. आणि आमचे लवकर जाणार होते, त्यामुळे गाडी धुतलेली होती, ते पटकन पुसून घेतले त्यांनी आणि त्यांच्या ड्युटीला जायची त्यांची तयारी झाली. त्यानंतर त्यांनी गेल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आपली ही देवपूजा करण्यासाठी मी रेडी झाली. आणि मला श्लोकनं ना जरा कालच फुलं आणून दिलेली होते आणि त्यामुळं मला सकाळ सकाळ काही फुलं आणायला जायची काही गरज पडलेली नाही आणि ती फुलं होते आणि सकाळी मस्त असे फुललेले होते. आणि देवपूजा करण्यासाठी ना सर्व काही वाऱ्यातले देव काढून आणि असं पाण्याचा शिताडा वगैरे देऊन मस्त असं साफ करून घेतलेलं आहे आपण देवारा. आणि मेन म्हणजे आज काही तर मला सांगायचं आहे मित्रांनो, खरं तर ना मला आत्तापर्यंत ना वडिलाच्या नावनं या नवऱ्याच्या नावनं सगळ्यांनाच ओळख भेटते. आणि ज्यावेळेस ना आपण बाहेर जातो ना त्यावेळेस जर आपल्या स्वतःच्या नावानं ज्यावेळेस ओळखायला चालू होतो ना त्यावेळेस खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्यासंग ही गोष्ट एकदा दोनदा नाही बरेच वेळा झाली आहे, त्यामुळे तुमच्यासंग शेअर करते. बरेच वेळा मला म्हटलं जातं की की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, आम्ही बघतो, मस्त असतात असं ज्यावेळेस म्हणताना त्या आयडीनं आपल्याला ज्यावेळेस माणसं ओळखायला चालू होते ना त्यावेळेस आपली स्वतःची ओळख झाली असं म्हणजे वाटायला लागतं स्वतःला. आणि खूप भारी फिलिंग असते ज्यावेळेस त्यांनी असे लोक म्हणतात की हां तुम्ही याचा इंस्टाग्राम आहे ना, तुमचं यूट्यूब आहे ना, ज्यावेळेस असं म्हणतात ना त्यावेळेस खूप खूप भारी फिलिंग असते. आणि अशा तऱ्हेने माझी सर्व देवपूजा होऊन झालेली आहे. आणि इकडं मी कापसाचा दिवा केलेला आहे, इकडच्या दोरीचा ह्याचा नाही केला आणि असं दिवा लावून घेतलेला आहे. आपण इकडं तेल वगैरे ओतून पूजा झाल्यानंतर रविवार म्हणलं ग मस्त असं प्रसन्न वाटतं मला संडेची. आणि गुरुवार वगैरे जे माझे नेमानं जे काही वार आहेत त्यावारी मी ना फिक्सच पूजा करते. आणि रोज तर अगरबत्ती दिवा माझा फिक्सच असतो, त्याचा काही विषयचं नाही आहे. आहो लावतात सकाळी सकाळी आणि आजही मी देवपूजा करणार माहीत असताना सुद्धा आहोने अगरबत्ती आणि देवाला एक फूल वाहून गेलेले होते. तरी पण त्यानंतर अशी मी पूजा करून मस्त असं घेतला, अगरबत्ती लावलं, धूप लावलं, त्यानंतर मी थोडंसं कापूरही केला. मग असं सगळं मोसम ना पाऊस पडत असला तरी पण खूप भारी वाटायला लागतं. आणि इकडे बघू शकता की किती छान पूजा झालेली आहे आपली. मी फक्त स्वस्तिकच काढत असते दरवेळेस आणि हीच मला वाटतं की शुभ असतं. दुसऱ्या रांगोळीपेक्षा स्वस्तिक काढणं खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं. त्यानंतर मी छोटासा टिकला लावून घेतला आणि इथं पण माझा थोडासा कॅमेरा मागच्या साईडला गेलेला आहे, त्यामुळे समजून घ्या. आणि असं मी पाया दर्शन वगैरे घेतलं, तुळशीला पाणी घातलं वगैरे आणि पूजा माझी संपन्न झाली. आणि समोसेवाले आले का तर मला त्यापर्यंत ना खूप भूक लागलेली, खूप टाईम झालेला. त्यानंतर मी एक समोसा घेतला आणि त्यासंग समोसा हिरवी मिरची खात खात मी थोडीशी टी व्ही बघितली. आणि त्यानंतर ना तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना मेशोवरून एक आपले हे पार्सल आलेले होते काही आणि तेच तुमच्यासंग शेअर करणार आहे. आणि पावसाळ्यासाठी हे खूप यूजफुल आहेत आणि लहान मुलांसाठी कॉम्बो असा आलेला आहे. खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आहे, खूप छान आहेत वेगळ्या वेगळ्या कपड्यामध्ये. आणि हा तर कलर खूप छान दिसत होता, रेड आणि ब्लॅक हा माझा खूप फेवरेट कलर आहे. त्यानंतर दुसरा एक आलेला आहे आपल्याकडे कॉम्बो आणि हे चप्पल घरात घालण्यासाठी खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि त्याचा कलर माझ्या ड्रेस संग मॅच होतं एकदम. म्हणजे मरून कलर होता त्याचा, खूप छान होतं, सॉफ्ट होता आणि किती छान आहे बघू शकता. आणि हे बाहेर घालण्यासाठी चप्पल हे पण सॉफ्टमध्ये मस्त असा होता, बघू शकता. जोडेमध्ये खूप छान कॉम्बो भेटलेला आहे रिजनेबल रेटमध्ये. जर तुम्हाला हवी असेल लिंक तर कमेंट करून सांगा, मी नक्कीच कमेंट करेन. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.